एकीकडं ते जे बावनकुळे यांच्यावरती कारवाई होईल अशी शक्यता वर्तवली जाते, परंतु कुठल्याही कारवाई होताना दिसून येत नाही. कसं पाहता या प्रकरणाकडे? नाही, आता एक ऍक्सिडेंट असतो, तो कोणाच्या हातून घडलेला असेल, केव्हा घडलेला असेल, या गोष्टी आपण जरा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून समजा जर का केला. ऍक्सिडेंट झाला ही थोडीशी दुर्दैवी घटना असते, परंतु कुठल्या तरी पुढाऱ्याचा तो मुलगा असेल किंवा कुठल्या तरी पक्षाचा नेता जर का असेल आणि त्या पक्षाच्या नेत्याच्या दृष्टिकोनातून त्या ऍक्सिडेंटकडे बघायचं आणि मग त्याला आपण वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करायचा. स्वतः बावनकुळे साहेबांनी, मी काल त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे की योग्य ती कारवाई, माझा मुलगा जरी असला तरी सुद्धा पोलीस खात्याने किंवा गृह विभागाने करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे. आणि चूकच नसेल, त्यांच्या नावाने समजा ती गाडी असेल, ड्रायव्हर दुसरा असेल आणि जबाबदार यांना धरा असं जबरदस्तीने समजा कोणी सांगत असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न, पोलिसांनी कारवाई योग्य दिशेने करावी ही शासनाची सुद्धा भूमिका आहे आणि स्वतः बावनकुळे साहेबांची सुद्धा भूमिका आहे. राजकीय त्या या असल्या गोष्टींकडे बघणं मला असं वाटतं गैर आहे. आम पब्लिक मध्ये सुद्धा ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा त्याच्याकडे आपण न्याय भूमिकेनेच बघितलं पाहिजे, हा आमचा सगळ्यांचा हेतू आहे. की जर नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश यांचे जर चांगले संबंध असतील तर आमचा जो निकाल असेल आणि जो आज लागणारा जो निकाल आहे ती तारीखवर तारीखच पडणार आहे, निकालच नाही लागणार. हे बघा, हा श्रद्धेचा भाग असतो. सरन्यायाधीश असतील किंवा अन्य कुठल्या 10 ठिकाणी आरती करायला कोणता राजकीय व्यक्ती जर का जात असेल किंवा पदाधिकारी जात असेल, अधिकारी जात असेल, तर याच्यात काही वावगं समजण्याचं कारण नाहीये. आणि सरन्यायाधीशांच्या दृष्टिकोनातून आणि पंतप्रधानांच्याही दृष्टिकोनातून ह्या निकालाच्या बाबतीमध्ये असा काही हेतू कुठला राहू शकत नाही, कारण तो फार छोटा विषय त्यांच्या दृष्टिकोनातून आहे. जे न्याय प्रक्रियेमध्ये आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं किंवा न्याय आपल्याला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारे एव्हिडन्स जे असतात त्या एव्हिडन्समध्ये या देशातला कुणीही माणूस हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे हासला अर्थ काढून कुठेतरी आपण समजा जर का न्याय व्यवस्थेवरतीच शंका व्यक्त करणं, प्रश्नचिन्ह निर्माण करणं, याचा अर्थ तुमच्या या संविधानावरती तुमचा विश्वास नाही. युतीचा मुख्यमंत्री 1001% भविष्यामध्ये असणार आहे. 15 जागा मिळतील असं सर्वे आलेला आहे, काय सांगणार यामध्ये? नाही, आता सर्वे अजून निवडणुकी लागायच्या अगोदरच सर्वे जर का काढले जात असतील किंवा व्हॉट्सअपवर, आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये असे वेगवेगळे सर्वे जर का केले जात असतील तर या सर्वेंना काही अर्थ नसतो. देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आता जी परिस्थिती चाललेली आहे, वेगवेगळे जे काही घोषणा शासनाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे. शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, यांच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचललेली आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचं स्वागत केलं जात आहे. त्याच्याच बरोबर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांचं स्वागत हे शेतकऱ्यांकडनं केलं आहे, की महाराष्ट्रातही केलं जात आहे. आत्ता जी महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ढगफुटीचं स्वरूप आपल्याला बघायला मिळालं, त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आज त्याचे प्रस्ताव, जे नुकसानीत सापडलेला संकटात सापडलेला जो शेतकरी आहे त्याला बाहेर काढण्याकरता आज त्यालाही सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड वेगाने त्या ठिकाणी पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे ह्या सर्वांना काही कुठला अर्थ आहे असं मला वाटत नाही. मला जागा ठरवण्याचा कुठलाच अधिकार नाहीये. किती जागा मिळतील याच्याविषयी मला काही कल्पना पण नाहीये. जागा महायुतीमध्ये ठरवण्याचा संपूर्ण अधिकार तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडे आहे. त्यामुळे वरिष्ठ जागा ठरल्यानंतर आपल्या सर्व माध्यमांसमोर आणतीलच. काय वाटतं आपल्याला? नाही, मला आत्मविश्वास आहे की मेरिटवरती आज आमचा पक्ष या ठिकाणी आमचं कामकाज चाललेलं आहे. न्यायालयाच्या, निवडणूक आयोगाबरोबरच विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत पुढे सुद्धा याच बाबतीमध्ये जे काही आपण घडलेलं आहे ते सगळं डोळ्याने बघितलेलं आहे आणि हा सुद्धा निकाल आम्हाला अपेक्षितच आहे तो, की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आमच्या बाजूने असणार आहे.
आणि काय तातडीने उपाययोजना? नाही, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, ज्या ज्या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे त्या त्या ठिकाणी आमचं 4 ते 5 दिवसाच्या आत त्यांना मदत करण्याचं काम असतं. ते पूर्णपणे संपलेलं आहे आज तरी. राहिला शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या असतील, ज्या पिकांचं नुकसान झालेलं असेल, गुरांचं नुकसान झालेलं असेल, घरांची पडझड जर का झालेली असेल, त्याचे सर्व पंचनामे येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये आमच्याकडे राज्याचे त्या ठिकाणी येतील आणि मग त्यानंतर मदत कार्य जे असेल ते मदतीचं आर्थिक मदत जी करायची असेल ती मदत ताबडतोब होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.